नाना काटेंचा मला फोन आला होता त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी. ते आमंत्रण करायला त्यांचा फोन आला होता. तेव्हा आमच्या औपचारिक गप्पा झाल्या आणि त्याच्यात पुढे पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी केंद्रामधले जी कामं अडकली आहेत किंवा पिंपरी चिंचवडमध्ये कॉर्पोरेशनमध्ये झालेला भ्रष्टाचार तो मांडला पाहिजे, त्याच्यावर काहीतरी नियंत्रण आलं पाहिजे, अशी सविस्तर चर्चा माझी आणि नाना काटेंची झाली. आणि मीही नाना काटेंना म्हणाले की पिंपरी चिंचवडच्या हितासाठी आपण सगळ्यांनी पिंपरी चिंचवड हे केंद्रबिंदू ठेवून, विकास हे केंद्रबिंदू ठेवून आपण सगळ्यांनी मार्ग काढला पाहिजे. त्याला त्यांचाही मनाचा मोठेपणा होता नाना काटेंचा की ते म्हणाले ताई तुमचं बरोबर आहे, कधीतरी आपले राजकारणातले मतभेद बाजूला ठेवून आपण सामाजिक कार्यक्रमांसाठी, सामाजिक कामासाठी, विकासासाठी एकत्र एक समाज म्हणून येणं गरजेचं आहे. कारण का समाज आज पिंपरी चिंचवडमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. हा आरोप मी एकटी करत नाहीये. या वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या असतील किंवा जी काही माहिती सरकारकडून येते त्याच्यातून आहे, त्याच्यावर त्यांची आणि माझी चर्चा झाली.